नाही ना आम्ही म्हणलं तरी उद्या मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण चाललेलो आहे एका भारी मंदिरापाशी, बुलेश्वर मंदिर। आमच्या गावापासून म्हणजे आमचं जिथं दुकान आहे तिथं 22 किलोमीटर अंतरावर आहे, जवळच आहे हे मंदिर। हे यवतच्या जवळ आहे, तर तिथं चाललोय आपण बुलेश्वर डोंगरावर बुलेश्वर मंदिरापाशी। तर चला आपल्या गाडीला घेऊन काय झालंय चार्जिंगला पॉवर बँकला गाडी घेऊन वारं सुटलंय, तसं वारं लय। तर चला जाऊनच पाहूया कसं आहे। जास्त शूट नाही करत रोडनी, का रोड पण खराब आहे आणि कॅमेरा पण चार्ज नाही आहे। ओके चला बाय मित्रांनो। तो सुप्याकडून जो सासवडला रोड जातोय त्याचं काम चाललंय, त्यामुळे एकदम खराब रोड आहे। तर ह्या रोडने आपल्याला जवळपास 15 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकदम खराब रोड आहे। त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे, तिथनं 10 किलोमीटर बुलेश्वर आहे। रिसेपिसेमधनं आपल्याला जायचं आहे। मित्रांनो तर मोबाईल आता हँडल माउंटवर अटॅच केला आहे। गाडीचाच आवाज जास्त येत असेल, वाऱ्याचा आवाज जास्त येत असेल। फर्स्ट टाइम ट्राय करतोय मी असा माझा व्ह्यू घेण्याचा, कसा येतोय काय माहिती। मित्रांनो तर हरिण दिसलं एकदम क्लोज 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 दिसलं का? हरिण 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 मित्रांनो तर फायनली बुलेश्वरचा डोंगर दिसायला लागलाय। दिसतोय काय ह्याच्यात कॅमेऱ्यात काय माहित नाही। ये समोर चला 1.5 किलोमीटर राहिले, 1.5 किलोमीटर। आता काय करतो Insta360 मध्ये जंगलातला व्ह्यू घेऊ आपण, गाडीला कॅमेरा लावून। मित्रांनो तर फायनली बुलेश्वर मंदिरापाशी पोहोचलोय। एक नंबर वातावरण आहे भाऊ, काय वातावरण आहे, ढग बिग आल्या ते एक नंबर। तर मंदिरापाशी जायचंय आता, हा फायनल घाट चढून जायचे। तर त्या घाट चढल्यानंतर वरती मंदिर आहे का, चारी बाजूनी काय वातावरण आहे भाऊ। चला Insta360 मध्ये दाखवतो तुम्हाला तो चढ। ओके मित्रांनो तुम्ही मागच्या वर्षी चालू होतो, तर त्यावेळेस मागच्या वर्षी जवळपास 1 वर्ष किंवा 1.5 वर्षापूर्वी आलो होतो। तर इथं एकदम पूर्ण खराब रोड होता, वरती 2 व्हीलर तर जात होती, पण 4 व्हीलरला ज्याला ग्राउंड क्लिअरन्स कमी होता त्याला दगडी लागत होती। आता एकदम सुपर असा कॉन्क्रीट रोड केलेला आहे, काहीच अडचण नाही, कोणती पण गाडी वरती जाऊ शकते। आत्ता सध्या तर गर्दी कमी असते, त्यामुळं वरची सगळ्या गाड्यांना पार्किंग भेटून जाते। ज्यावेळेस श्रावण महिना असतो त्यावेळेस 2-3 जागेवर खाली पार्किंग असते, त्या टप्प्याटप्प्यात पार्किंग लावून मग वरती यायचं असते। एक नंबर मंदिर आहे, तुम्ही कधी ना कधी नक्की या। मित्रांनो तर पोचलोय बुलेश्वर मंदिरापाशी, इथं गाडी लावली आणि जातो आता। इकडं वरती मंदिर आहे, तर चला। Insta360 एक व्हिडिओ काढलाय, कसा आलाय काय माहिती। इथंच पार्किंग आहे। आता नवीन रोड झाला आहे कॉन्क्रीट, नाही तर इथं चढायला लई टप होतं, अशी गोटे गोटे होते। 4 व्हीलर ग्राउंड क्लिअरन्स कमी होता, ते येतच नव्हते जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो मी त्यावेळेस। इकडं तुम्ही ह्या रोडनी चालत पण येऊ शकताय, खाली एक पार्किंग आहे, जास्त गर्दी झाल्यावर तिथं गाडी पार्किंगला लावून हा रोड आहे, त्या रोडनी चालत येऊ शकता। तुम्हाला दाखवतो कोणता रोड आहे, जुन्या शिड्यांचा रोड आहे खालच्या, म्हणजे एक नंबर। जी पार्किंग लई गर्दी असते ना त्यावेळेस हा रोड आहे, आणि ह्या रोडनी चालत यायला लागतं खाली पार्किंगला लावून गाडी। चला बऱ्यापैकी आहे गर्दी तशी, पुढे चप्पल काढू आपण, लोक आहेत, नाहीत असं नाही। भारी मंदिर आहे एक नंबर। तुम्ही हर हर महादेव मित्रांनो। तर मी आता आलो होतो बुलेश्वर मंदिराचे दर्शन करायला, तर अचानकच आपला भाऊ विलास भाऊ भेटलाय, आपल्या गावातला भाऊ विलास भाऊ। तुम्ही पाहत असाल केदारनाथला सायकलवर गेला होता, पायी गेला होता आणि मोटरसायकलवर पण गेला होता, आणि त्याचा मित्र परिवार आहे सर्प मित्र सोन्या, इर्शाद भाई, रामबाई भाऊ। आणि तुमचं नाव काय सर? अजय। अजय। तर ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटली, आणि ही भेट काय प्लॅन नव्हती, अचानकच भेट झाली भाऊ, लय जोरात जोरात घंटा वाजवतोय। तर काय म्हणतील भाऊ,
सगळ्यांना हर हर महादेव. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही भटकंती करतोय आणि स्वप्नील आणि मी खरं तर आम्ही एका गावच्यात, पण आमची कधी ना कधी, तो माझ्या गावापासून साधारण 7-8 किलोमीटर पुढं राहतो. तो कधी गावात यायचा, मी गावात नसायचो, मी गावात असायचो, तो बाहेर असायचा. पण आमचं बोलणं व्हायचं इंस्टावरती, यूट्यूब चॅनलवरती किंवा आमचं प्रत्यक्षात कॉलवरती देखील बोलणं होत होतं. आज मी, माझे मित्रमंडळी, आम्ही खरं तर रात्रीचा मुक्काम माझा मल्हारगडावरती होता. प्लॅनिंग नव्हतं, काय नव्हतं. आज सोमवार शंभूशंकर महादेवाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. तिथं आम्ही दर्शन घेऊन जस्ट थांबलो होतो आणि स्वप्नील आला. आणि स्वप्नील आला तर म्हणलं, यार बरेच लोक आपल्याला इतक्या दिवसापासून कमेंट्स करत होते की तुम्ही एकत्र कधी येत आहे. आज योगायोगानं शंभूशंकर महादेवाच्या दारामध्ये आपली भेट होते. सगळ्या लोकांसाठी, आपले जे फॅन फॉलोअर्स आहेत, खरं तर तुम्ही फॅन फॉलोअर्स नाहीच आहेत, आपल्या कुटुंबातील सर्वजण सदस्य आहेत. कारण गेले अनेक दिवसांपासून तुम्ही आम्हाला भरपूर असं प्रेम देखील दिलेलं आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही जे तुमच्याकडून जे कमेंट्स असतात त्यातूनच एक ऊर्जा भेटत असते. म्हणून आम्हाला भारत भटकंती किंवा भारत भ्रमंती करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत असते. आणि साक्षात भोलेची तर कृपा आहेच. आणि एवढ्यात काही दिवसांमध्ये, म्हणजे थोडक्यातच काहीच दिवस फक्त बाकी आहेत. आणि आपला भाऊ निघाला आहे लद्दाख ट्रिपला. याने देखील आत्तापर्यंत 2 वेळा केदारनाथाचं दर्शन घेतलेलं. तो मोटरसायकलवर संबंध भारत फिरतोय आणि आता देखील तो पुन्हा एकदा त्याच्या बाईकवरती निघाला आहे तो लद्दाख ट्रिपसाठी. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या फॅमिलीच्या वतीनं, माझ्या इंस्टा फॅमिलीच्या वतीनं, माझ्या मित्रमंडळ परिवाराच्या वतीनं मी त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि भोलेची तर कृपा आमच्या दोघांवरती आहेच, म्हणून तर या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. तर मित्रांनो, वातावरण कसं आहे भाऊ? कसं आहे भाऊ इथं? एक नंबर वातावरण. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आता कसं आहे बुलेश्वरला. यायला लागतं इथं पण एकदा. नात कळते का? यायला लागतंय. यायला लागतंय. भाऊ काय म्हणशील? काय नाही, फक्त आपण दरवेळेस इंस्टाग्रामला बघतोय, फेसबुकला बघतोय, पण स्वप्नील सर आज पहिल्यांदा आमची भेट झाली, विलास सरांची भेट झाली, अचानक अशी धावती भेट झाली. तर तुम्ही आता लडाखला निघलाय त्या ट्रिपसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास सुखमय हो, हीच बोलेचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, चला बाय बाय. हर हर महादेव. मित्रांनो, मंदिराच्या आत पोहोचलो होतो. मंदिराच्या आतमध्ये हडपसरचे आमदार आहेत, त्यांच्या मिसेस आल्या होत्या की ते निवडून आले ते म्हणून काय ते त्यांची हे होते. तर आपण त्यांच्यातनं वाट काढून दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो बाहेर. आत मित्रांनो, तर फायनली दर्शन झालंय. आता गर्दी नाहीये आणि चांगलं दर्शन होतंय. चला. को कुठला आहे तुम्ही? तर मित्रांनो, तर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला विठ्ठलाची मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता, मंदिर इतकं भारी आहे ना. निजामशाहच्या काळात ह्या मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. हर हर महादेव. मित्रांनो, तर आज तुमचा भाऊ एकदम भारी ठिकाणी आलेला आहे. तर यवत जवळ असणार हे महादेव मंदिर, बुलेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आलेलं आहे. वातावरण एक नंबर झाले भाऊ. आज सोमवार असल्यामुळे महादेवांचे दर्शन करण्यासाठी मी आपल्या जवळच, मी सुपे गावात राहतो, सुपे गावापासून 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बुलेश्वर महादेव मंदिराचे दर्शन करायला आलो आहे. एक नंबर वातावरण आहे भाऊ इथं. कधी असं धुकं होतंय, कधी एकदम पाऊस येतोय आणि ढगबिग तर एकदम मस्त दिसतात. तर ही पाहू शकताय, समोर दिसतंय ते यवत गाव आहे. तर यवत गावापासून अगदी 10-12 किलोमीटरच्या अंतरावरच हे मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही कोण कोण आले या बुलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन करायला? आणि एकदम भारी वातावरण आहे. आला नसताल तर नक्की या. पुण्याजवळ आसपास जे राहत आहे त्यांच्यासाठी 1 डे पिकनिकसाठी चांगलं ठिकाण आहे. म्हणजे संडेच्या दिवशी सुद्धा तुम्ही येऊ शकता. एका दिवसात रिटर्न जाईल असं भारी ठिकाण आहे. पुणे सोलापूर हायवेने आलं तर यवतपासून काहीतरी 10 ते 12 किलोमीटर वरती आलं की लगेच हे मंदिर आहे. एक नंबर मंदिर आहे. तुम्ही कोणत्या पण सीझनला या, इथं वातावरण एकदम भारीच असतंय. तुम्ही ढग वगैरे पाहू शकताय, एकदम भारी वातावरण आहे. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि तुमच्या भावाला फॉलो करा. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिजे इथं Insta 360 लावलाय ह्याला टाइम लॅप्समध्ये. बघा कसा जुगाड करून लावलाय मी. आणि मंदिराचं दर्शन वगैरे पण झालंय. आता एकदम आता निघायचंय. 2 वेळा पाऊस येऊन गेला, 2 वेळा असं ऊन पडलं, 2 वेळा पाऊस येऊन गेला आल्यापासून. तर ते मित्र 2 आली होती. आता विचारपूस केली, बरेच जण विचारपूस केलं. काही लोक ओळखतात, काही ओळखत नाहीत अजून. सगळ्यांनी पाहिलंय आपल्याला, पण म्हणजे आपल्याला ओळखतात बा पॅशन प्रोवाला. काय रे भाऊ, काय म्हणताय? कुठला आहे तुम्ही? मोरगावचे. मग जवळचेच आहे, इथलेच आहेत की? हा, चांगलं ऊन आलंय आता. मित्रांनो, तर दर्शन वगैरे झालंय. आता एक नंबर वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे. तर आता निघतो इथनं.
तर बराच वेळ टाइम स्पेंड केला इथं आणि इथनं आता निघतोय. काय झालं गोप्रोचा पण स्विच ऑफ झाला. काय मी प्लॅनिंग करून नव्हतो आलो की इकडं फिरायला यायचंय म्हणून, असंच मन झालं म्हणून आलो. दर्शन वगैरे पण मस्त झालं एक नंबर, काय अडचण नाही. आपली गाडी तिथं लावली आणि जाऊया. इथं खाली चप्पल काढली. काय व्ह्यू आहे भाऊ, त्याच्यात ते एक नंबर दिसतंय 360 मध्ये. चला मित्रांनो, तर आता बुलेश्वर मंदिराचे दर्शन करून निघालोच होतं. तर इथले आपले हे भाऊ भेटले, ओळखतात आपल्याला. हा, कुठलं आहे तुम्ही? वाघोलीचे दौंडचे का? तर मी इथं उतरत होतो तर भाऊ म्हणले केदारनाथ वयनं कधी आलं. तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. भाऊ पण जाऊन आले केदारनाथला. कसं वाटलं केदारनाथ तुम्हाला? एक नंबर जन्नत आहे. एकदा गेल्यावर माणूस दरवर्षी जाते का अडचण नाही. आणि हे मंदिर कसं वाटलं? इथं कसं वातावरण? बरं वरती गेलं ना भारी व्ह्यू सगळा भारी. भेटू नेक्स्ट टाइम वापिस. हा चला परत भेटेल आपलं असंच महादेवाच्या मंदिरात वगैरे कुठं तरी भेट होती. चला मित्रांनो, जातो आता. मी पण गाडी लावली, आता जायचंय मला. मित्रांनो, तर गाडी पशी आलोय. आता निघतोय घराकडं आपलं, कारण दुपारी जेवायला डबा तिथं दुकानातच इथे डबाच खायचा आहे जाऊन. बाहेर तर काय खात नाही मी जास्त. त्यामुळं चला 360 कॅमेरा लावलाय ह्याला. आता व्ह्यू दाखवतो एक. मित्रांनो, तर बऱ्यापैकी गाड्या येतात, पाहू शकताय. आज सोमवार आहे आणि तरी बऱ्यापैकी बाहेरनं लोक येतात फिरण्यासाठी. एवढी गर्दी नाही आहे. व्ह्यू एक नंबर. इथं एक फोटो काढायला पाहिजे. मित्रांनो, ते भाऊ भेटले होते आपले केळगावचे, हे 3 जण. तर यांनी जा फोटो वगैरे काढायला मदत केली आणि सगळेच म्हणजे भरपूर जण इथं भेटले, ओळखीचे पण भेटले. आणि इथनं मंदिराचा व्ह्यू खूप भारी येते. काय म्हणताल मित्रांनो? काय नाही सर, तुम्ही भेटले खूप छान वाटलं. आणि असंच म्हणजे असंच पूर्ण इंडियाचं तुम्ही हे करता, त्यामुळं थँक्यू बोलतो मी तुम्हाला पहिलं. आणि असंच तुम्ही चांगलं वाटलं मला तुम्हाला भेटून. मित्र ह्या भावाला भेटून पण चांगलं वाटलं. ते 2-3 मित्र आहेत तिथं, 3 जण आले होते. चला हो चालतं. मित्रांनो, तर जाताना आपण दुसऱ्या रोडनी गेलो होतो आणि येताना आपण दुसऱ्या रोडनी आलोय. ह्या रोडनी गेलं तर इथनं मधनं चालत जायला पण रोड आहे, जेणेकरून जे आपण पायऱ्या दाखवल्या होत्या मी, त्या पायऱ्या मी चालत जाऊ शकतो. इथं पुढे गेलं तर एक गार्डन पण आहे, तिथं आपण बसू शकतोय वगैरे. इकडे पाहू शकता ही लोक बसल्यात. तसं वरती अजून एक गार्डन गत आहे, म्हणजे तिथं बसायची वगैरे सोय केलेली. तिथं पण जाऊ शकतोय. आता मी एकटा आहे, 2-3 जण असली तर तिथं थांबता येतं, टाईम स्पेंड करता येतं. मला एकट्याला तसं जाऊन बसायला बरोबर नाही वाटत. चला वातावरण पाहू शकताय. मोबाईलमध्ये जितकं भारी दिसतंय. अरे भाऊ दामानी किती सुसाट चाललाय. मित्रांनो, तर आता मोबाईल म्हणलं का ह्याला ह्याला आपल्या मोबाईल स्टँडला, मोबाईलच म्हणतोय, कॅमेरा स्टँडला लावा म्हणून काढायला गेलो तर त्याचा पुढचा नट पडला. ती गावानाच इथं माझ्यासमोरच पडला, गावा नाही. हे आपले मित्र आहेत. कुठले मित्रांनो तुम्ही? माळशिरसचे. तर हे मित्र हुडकू लागतात. जाऊ दे, त्याला सोडूनच द्यायला लागत आता. काय नाही. हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी नाही वे बुलेश्वर मंदिराचे दर्शन करूनच आलो. तर हे 2 भाऊ भेटले आपले. तर हा भाऊ आहे तो आपल्याला ओळखत होता अगोदरपासून. ते म्हणजे आपण जी पहिली लेह लद्दाखची ट्रिप केली होती मागच्या महिन्यात जुलैमध्ये, तेव्हापासून ओळखतो. आणि हा भाऊ मला नाही ओळखत, विलासला ओळखतो आपल्याला, जे मागाशीच भेटला होता आपला भाऊ विलासने, त्याला ओळखतो. तर यांना भेटून खूप भारी वाटलं. मेन म्हणजे आमची गाठ कशी पडली, आपलं कॅमेराचं हे आहे ना, याचा नट पडला होता. मी एकटाच शोधत होतो, तर हे भावांनी मला शोधताना पाहिलं, थांबले. म्हणले मी तर यांना ओळखतोय. मग यांनी पाहिला मदत केली. मग त्यातच नट वगैरे गावला आणि आता भेटून भारी वाटलं. काय म्हणताल तुम्ही? खूप भारी वाटले. चला हे मित्र पण भेटले. काय म्हणताल मित्रांनो? हे मित्र आपल्याला वरती भेटले होते. हर हर महादेव मित्रांनो. तर आता मी बुलेश्वरला आलो होतो दर्शन करायला. आज सोमवार होतं. तर आताच तुम्ही एक व्हिडिओ काढला की त्यात माझ्या कॅमेऱ्याचा नट पडला होता, ते शोधत होतो. तर तिथंच थांबलो होतो. तर हे सर आपले मी इथं काही जणांशी बोलत होतो, हे पाहिलं त्यांनी आणि ते थांबले. म्हणले ह्यांना तर ओळखतोय. तर सर आले तिथं, त्यांची गाडी थांबली आणि सर येऊन म्हणले पुढचा दौरा कुठला. तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. सर कुठला आहे तुम्ही? येवतचे. तुम्ही ओळखलं म्हणजे अगोदरपासून व्हिडिओ पाहताय का? व्हिडिओ पाहते. तर सरांना भेटून खूप भारी वगैरे केलेले.
तुमचे व्हिडिओ पाहतो. म्हणजे कधीपासून पाहताय तुम्ही व्हिडिओ? बरेच वर्ष होतात. वर्ष होत आलं का? तर बाकी कोण काय बोलतात? आमचे साहेब बोलते ना. या पुढे जरा मित्र. नाही, मी काय ह्यांचे व्हिडिओ अजून काय पाहिलेले नाही आहेत. आता इथून पुढे पाहायला सुरुवात करेल. पवारांना आमचे मित्र आहेत उमेश पवार, ते व्हिडिओ पाहतात ह्यांचे. आता आम्ही इथून पुढे व्हिडिओ पाहायला सुरुवात करेल. तर मित्रांनो, यांना भेटून खूप भारी वाटलं. असं कुणी आपण रोडने थांबलं असतो आणि कुणी ओळख दिली तर मला खूप भारी वाटतं. तर तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. चला तर मित्रांनो, तर हे पाहू शकताय समोर ते मंदिर आहे. आणि आता मी इथं मंदिराच्या समोरची टेकडी टाईपच आहे. इतकी भयंकर हवा सुटली ना, डेंजर. तर आता निघतोय फायनली इथनं. एक नंबर व्ह्यू येतोय मंदिराचा. सगळा चारी बाजूचा व्ह्यूच एक नंबर आहे सगळीकडे. तुम्हाला किती ऐकू जाते काय माहित नाही मला. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर. हर महादेव मित्रांनो, तर आता मी बुलेश्वर मंदिराचे दर्शन करून खाली आलो. तर एका ठिकाणी हॉटेल दिसलं, म्हणलं बेळ खाव. तर बेळ खायसाठी थांबलो होतो. तर दादांनी मला लांबनच ओळखलं. म्हणले ते काय म्हणला तुम्ही? आमचे मित्र आले म्हणलं जुने, आम्ही बरेच जुने फॉलोअर्स आम्ही त्यांचे, आणि सारखे त्याला लाईक वगैरे फॉलो करत राहतो. तर दादांनी आलो, बसलो. तर दादा म्हणले चहा पिणार, कोल्ड ड्रिंक घेणार, काय घेणार? म्हणलं काय नको, बेळ खायची. तर बेळ खातोय आम्ही आता दोघं. तर भेटून खूप भारी वाटलं. हे ओळखतात, म्हणजे असे लोकांनी मला कुठं गेलं ओळख दिली तर भारी वाटतं. महादेव मित्रांनो, तर आता मी नव्हे बुलेश्वर महादेव मंदिराचे दर्शन करून खाली आलोच होतो. तर हा आपला भाऊ भेटला. तर त्यांनी, मी इथं जस्ट वळालो, एक हॉटेल दिसलं, म्हणलं थांबलो काय ते खाऊ. तर हे दादानी ओळखलं मला, वळताशानीच ओळखलं. म्हणला त्यांनी डायरेक्ट इंस्टाग्रामची आयडीच ओपन करून ठेवली. म्हणलं फॉलो करतोय तुम्ही, तुम्हाला मी खूप दिवसापासून ओळखतोय. तर दादाला भेटून खूप भारी वाटलं. आणि त्याचे हे दोन मित्र आहेत, त्यांना भेटून पण खूप भारी वाटलं. दादानी आताच नाश्ता वगैरे चायला, चहा वगैरे पण घेतला. काय म्हणताल दादा? नाही, बाहेर वगैरे फिरतात, चांगलं आहे, मस्त आहे. उलट्यांचं सगळ्यांनी गाईड करायच्या बरं, फिरा तुम्ही, चांगलं आहे, उलट मस्त आहे. बाकी तुम्ही काय म्हणताल? काय नाही, चांगलं आहे. तुम्ही कुठला सगळ्यात जास्त आवडला व्हिडिओ? कुठला म्हणजे आठवणीत राहिला असा व्हिडिओ कुठला होता? मिझोरम मधला का? गाडी तुमची झाली होती, पडला होता ते. मित्रांनो, तर ते ऑल इंडिया फिरत होतं ना, त्यावेळेस हे भाऊ पाहत होते की आपण मिझोरम मध्ये कसं गाडी चिखलात गेली होती. हा पण मित्र आहे, हा फ्रेम मध्ये दिसत नाही. तर भेटून खूप भारी वाटलं. तर चला, असे रोडनी जाताना कुणी भेटलं, ओळख दिली तर मला भारी वाटतं. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला बोला, हर हर महादेव. मित्रांनो, तर आता मी तिथं नाही, आपले जे मित्र भेटले होते त्यांच्या तिथनं निघालो आणि पुढे चाललोच होतो. तर हा भाऊ आपला भेटला की गाडी पाहून भाऊ आला. म्हणता तुम्ही तेच काही युट्यूबवर व्हिडिओ पाहता, गाडीवर लांब लागतो येतात? तर म्हणलं मी तेच आहे. तर काय म्हणशाल दादा? काय नाही, यांचा प्रवास इथनं पुढं सुखाचा हो, आनंदाचा हो, आणि असंच त्यांनी जर्नी करत राहू, तीच इच्छा आहे. बाकी काय नाही. आमची पण इच्छा आहे फिरायची, पण एवढं फिरणं होत नाही बाईकवर तरी. मित्रांनो, हा भाऊ आपला म्हणला माझ्याकडे गाडी आहे मोठी, तरी मला फिरणं होत नाही, तुम्ही ह्या गाडीवर फिरताय. तर तसं काही नाहीये, जिद्द लागते फक्त, बाकी काही नाहीये. चला, भेटून चांगलं वाटलं तुम्हाला. मित्रांनो, तर आता जस्ट तो भाऊ भेटला होता ना, तो खास वळून आला होता भेटायसाठी. आणि काय झालं, कॅमेराच्या दोन्हीची बॅटरी संपली. मी काही प्लॅन करून नव्हतो आलो फिरायसाठी, त्यामुळं काही चार्जिंग वगैरे नव्हती, त्यामुळे मोबाईलमध्येच व्हिडिओ काढतोय. चला, लोक भेटतात, भारी वाटतंय. मित्रांनो, तर फायनली दुकानावर आलोय. तर त्या मित्रांनी लयच खायला घातलं, त्यामुळे जेवायचा डबा बिबा आता असाच पडलाय. तर बघूया, डबा घरी गेल्यावर संध्याकाळी खाईल. माझ्या आवडतीची भाजी होती, म्हणून मी प्लॅन केला होता की दर्शन करून येऊन दुपारी इथं जेवायचं. पण त्या जे मित्र भेटले होते त्यांनी बेळ बी चालली, वडापाव बी चालला, चहा बी पाजला, तिथंच मी फुल झालो. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण माऊलींच्या पालखीबरोबर अख्खा दिवस घालवणार आहे. तर चला, बाय बाय. आणि आज गेलो कसं काय, मी आज माझा भाऊ दुकानावर बसायला होता, त्यामुळं मी गेलो. असं आहे, तसं दुकान बंद ठेवून जात नाही आम्ही, फिरत नाही. ते मी इतक्या दिवस बसत होता म्हणून तो फिरत होता, आज तो बसला होता म्हणून मी बुलेश्वरला गेलो. उद्या बी तो थांबल, मग मी तिकडं जाईल. चला, बाय बाय.
पुढच्या व्हिडिओमध्ये माऊलींची पालखी.